देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार। आज शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघे उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कर्जत जामखेड दौऱ्याच्या आधी दादांच्या स्वागताचे रोहित पवारांच्या नावाने बॅनर्स, तर पक्षफुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच आमदार रोहित पवारांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघात। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ। पुतळ्याचं आता 1 मे दिवशी म्हणजेच महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न। कुणाल कामराला अटक करता येणार नाही, हायकोर्टाचा मोठा दिलासा। जबाब नोंदवण्यासाठी कामराच्या अटकेची गरज नाही। मुंबई पोलीस तामिळनाडूमध्ये जाऊन सुद्धा जबाब नोंदवू शकतात। मुंबई हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक। महाराष्ट्रामध्ये सत्तेचा दुरुपयोग, कामराच्या जीवाला धोका असल्यानंच अंतरिम जामीन द्या, कामराच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। तर व्हिडिओ क्लिपची पडताळणी करून गुन्हा दाखल, सरकारी वकिलांचा दावा। कोर्टाच्या निर्णयासंदर्भात माहिती नाही, मात्र कामराचं स्वागत महाराष्ट्रात होणार आणि त्याला प्रसादही मिळणार। नरेश म्हस्केंचा कुणाल कामराला इशारा। मी भाजपला सोडलं पण हिंदुत्वाला नाही, मेलो तरी हिंदुत्व सोडू शकत नाही। शिवसेना सोबत नसती तर राम मंदिरापर्यंत पोहोचू शकला नसतात, उद्धव ठाकरेंची टीका। फडणवीस म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं वाटतं, पण शहांनीच एकेरी उल्लेख केल्याचं समजताच फडणवीस थांबले। छत्रपती शिवराय महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीतच, शिवरायांबद्दल खरंच आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा। नाशिकच्या निर्धार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तुम्ही मुख्यमंत्री असताना ही मागणी केलीत का? मुख्यमंत्री असताना काही पुढाकार घेतला का? शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या मागणीला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। तलवार पकडण्यासाठी मनगटात जोर लागतो, तुमचा सगळा जोर फेसबुकवर। दाढी, मनगट आणि तलवार विसरून जा, खासदार नरेश म्हस्केंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा। मेळाव्यामध्ये दानवे खैरेंच्या पाया पडल्यानं वादही मिटला। अमित शहा यासह पंतप्रधान मोदी, फडणवीस आम्हाला हिंदुत्व शिकवतात, जो पापी पाखंडी असतो तो हिंदुत्व काढले असल्याचं हे ढोंग करतो, संजय राऊतांची टीका। आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न, कुठे कधी काय करायचं याचं पंचांग भाजपचे लोक काढून बसतात। नाशकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप। ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा, 80% पदाधिकारी एका महिन्यात शिंदेंकडे दिसतील, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। सरकारच्या 100 दिवसात महिला तरुण शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? 8 लाख लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये देणार, याचंच कोणीतरी कोर्टात जाईल आणि लाडकी बहीण योजनाच बंद करतील, आदित्य ठाकरेंचा फडणवीस सरकारवर निशाणा। चारही बाजूंनी शेतकऱ्यांना लुटण्याचं काम होतंय, सरकार आत्मचिंतन करणार का? कारण इथे कुंपणात शेत खातंय, अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांचं अनुदान लाटल्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। शेकापचे नेते आस्वाद पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांचा भाजपात प्रवेश, तर भाजपचे कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश सोहळा। आस्वाद पाटील हे शेकाप नेते, जयंत पाटील यांचे भाचे, तर पंडित पाटील हे बंधू। कर्जमाफीच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीत आज बैठकीसाठी बच्चू कडू उपस्थित राहणार। कृषी विभाग, सहकार पणन विभागाच्या सचिवांना बैठकीला हजर राहण्याच्या सूचना। मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण, पुणे पोलिसांचा एक कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात। डॉक्टर घैसास यांना सुरक्षा पुरवण्याचं कारण काय? सुषमा अंधारेंचा सवाल, तर सरकार आरोपींनाच पोलीस सुरक्षा पुरवत आहे, सरकारवर टीका। डॉक्टर सुश्रुत घैसासचं लायसन्स रद्द झालं पाहिजे, मृत मनीषा बिसेंच्या कुटुंबियांची मागणी। डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही, प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला, गर्भधारणा केल्यामुळे गुंतागुंत झाली, पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांची प्रतिक्रिया। डॉक्टर सुश्रुत घैसास आणि त्यांची टीम अहवालात दोषी आढळली आहे। डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडे रुग्ण गेला नाही म्हणून मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितलं। इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर घैसास यांना पाठीशी घालतंय, भाजप आमदार अमित गोरखेंचा आरोप। कारवाई कुणावर करायची ही यंत्रणा ठरवेल, दरम्यान भिसे कुटुंब नाही, मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी भिसे कुटुंबाची वक्तव्य सौम्य झाली। आनंद दवेंचा दावा, तर हॉस्पिटलला यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे का? दवेंकडून शंका उपस्थित। ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द, ससून रुग्णालयानं अलंकार पोलीस स्टेशनला अहवाल पाठवला।
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार, व्हिडिओ शेअर करत माहिती. वाल्मिक कराडच्या एन्काउंटर संदर्भात कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. तिसऱ्या दिवशी प्राजक्त तनपुरेंचं आमरण उपोषण मागे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिष्टाई यशस्वी. अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण. अजित पवारांना मात्र निमंत्रण देणार नाही, गोपीचंद पडळकरांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंचं साताऱ्यातल्या दरे गावामध्ये आगमन, तर घरगुती कार्यक्रमासाठी शिंदे 4 दिवस आता दरे गावात मुक्कामी. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर झळकले, शिंदे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख. राज ठाकरेंनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, सर्व बरोबर आहे असं सांगितलं. 25 तारखेला फुले चित्रपट प्रदर्शित होणार. राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया. फुले चित्रपट महाराष्ट्रामध्ये जातीय वाद वाढवणारा, चित्रपटात फुलेंबद्दलच्या चांगल्या गोष्टींचा समावेश करावा, आनंदवेंची प्रतिक्रिया. शरद पवार लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार, तर वायदे बाजारातील 7 वस्तूंवरील बंदी हटवण्याची मागणी करणार. वायदे बाजारामध्ये भात, गहू, चणा, मोहरी, सोयाबीन, पामतेल आणि मूग या 7 वस्तूंवर अनिश्चित काळासाठी बंदी. ठाण्यामध्ये तुळजापूर मंदिराची उभारणी, तर 30 एप्रिलला शरद पवार आणि प्रतिभा पवारांच्या हस्ते तुळजापूरच्या मंदिराची ही प्राणप्रतिष्ठा. जळगावच्या साळवा गावातील विनापरवानगी बसवलेल्या शिवरायांचा पुतळा काढला, शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करून पुतळा काढण्यात आला. कल्याण आरोपी विशाल गवळी आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट, माझ्या मुलाला पोलिसांनीच फाशी दिली, विशाल गवळीच्या आईचा आरोप. तर विशालला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, विशालच्या वकिलांचा दावा. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये भंडाऱ्याच्या नवप्रभात संस्थेचं सुद्धा नाव, तर नवप्रभात संस्थेनं शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप फेटाळला. शिक्षक भरती घोटाळ्याचं भंडारा कनेक्शन असल्याचाही संशय. प्रवाशांना रेल्वेमध्ये एटीएम सुविधा, मनमाड मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र बँकेनं दिली सुविधा. एटीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी सराफ लुटी प्रकरणी 7 जण अटकेत, तर चोरी 3 लाखांची, मात्र पोलिसांकडून तब्बल 2.5 कोटींची रोकड जप्त. जळगावचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ऍक्शन मोडवर, तर ग्रामपंचायत शाळांना भेटी. पाचोऱ्यातील वरखेडी आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छता आढळल्यामुळे कामगाराचं 1 दिवसाचं वेतन रोखण्याचे आदेश. साताऱ्याच्या चौनेश्वरमधील डोंगराला फटाक्यांमुळे भीषण वणवा, तर युवकांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे ही आग विझवण्यात यश. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये मुबलक पाणी मिळण्यासाठी गोंधळ घालत आंदोलन, शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 14 दिवसांपासून हे आंदोलन सुरू. नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, जमिनीचं सीमांकन करण्यासाठी अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न. 55 वर्षीय उपसरपंचांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नांदेडच्या तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. अहिल्यानगरमध्ये शिक्षकाकडूनच 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार, आरोपी शिक्षक अमित खराडेला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा. गोंदिया जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर एका बाळंतिणीचा मृत्यू, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं प्रशासनाचं आश्वासन. पुण्यात बालमृत्यूंची वाढ, तर 11 महिन्यात 517 बालकं दगावली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही आकडेवारी जाहीर. पुण्याच्या इंदापुरात गुटखा तंबाखूचा अवैध साठा नष्ट, न्यायालयाच्या परवानगीनं 45,41,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट. नाशिकच्या इगतपुरीमध्ये आवळखेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाणी टंचाई, शालेय विद्यार्थिनी, महिला आणि चिमुकल्यांची दर्याखोऱ्यातनं पायवाटेनं पाण्यासाठी कसरत.